तर खर्च कसा कमी करायचा? आता कसं झालं, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, पटकन काय दिसलं आपल्याला ते आवडलं आपण घेऊन टाकतो. खरंच गरज असते का? म्हणजे मी माझ्या स्वतःवर पण हा एक्सपेरिमेंट करून बघितलाय. शेवटी बाई आहे, मलाही असं Yes, छान छोकी obviously. आवडते. कधीतरी ज्वेलरीज दिसते, कधीतरी ड्रेसेसच दिसतात, कधीतरी मॉलमधले सेलच दिसतात. नंतर तो विचार मी करायचे, अरे मी हे आणलं पण हे कितींदा वापरलं, किंवा ते बाजूलाच जाऊन पडलं वर्षभर. मग असं करत करत आहे ना, मी स्वतःच्या माझ्या माइंडला ट्रेन केलं की हे आपलं काही बरोबर गणित चालत जात नाहीये. हे फक्त मला त्यावेळेस सुखद आनंद देतोय. पण हे जर का मला मी आतापासून मी कसं करते माहितीये, मी 2दा-3दा जर का आता मला काहीतरी इंस्टाग्रामवर आवडले, किंवा मी काहीतरी ऑनलाईन अमेझॉनवर किंवा फ्लिपकार्टवर मला काही गोष्ट आवडली, मी खरंच एक आठवडा त्याला पुश करायला बघते, डिले. त्याच्यातनं मला कळतं की मला ही गरज पुढच्या आठवड्यात पण वाटते का, काही मला त्याच्यात काही माझ्या करिअरला, माझ्या स्वतःच्या अपब्रिंगिंगला, माझ्या कॉन्फिडन्सला काही बुस्टअप मिळणार आहे तरच ती वस्तू घेते, नाही तर त्याला डिले करून टाकते. नंतर युपीआय मध्ये पण मी बऱ्याच त्या माझ्या रील्समध्ये सांगितलंय की युपीआय जेव्हा तुम्ही ऍक्सेस करतात ना, तेव्हा आपल्याला तिथे नोट्स हे लिहिता येतं. तिथे तुम्ही इझिली टाकू शकतात की ही माझी नीड्स आहे का, ही माझी वॉन्ट आहे. एन आणि डब्ल्यू. महिन्याच्या अखेरला एकदा चेक करून घ्या की हे मी नीड्ससाठी वापरले की हे मी वॉन्ट्ससाठी. आपल्याला कळणार आहे की आपले 60 ते 70% पैसे आहेत ना, हे वॉन्ट्सला जातात. आणि तसं करत पण माझ्या क्लायंट्सनी आपले खर्चांवर नियंत्रण आणायला सुरू केलंय. नंतर क्रेडिट कार्ड ज्यांना बॅलन्स जमत नाही त्यांना सरळ सांगते की क्रेडिट कार्ड्स आहेत ना, शक्यतो मॉल्स वगैरे वगैरे जाताना कमीच वापरा. अगदी जिथे तुम्हाला असं वाटतं की पॉइंट्स मिळत आहेत आणि हे खर्च माझे दर महिन्याचेच आहेत, इलेक्ट्रिसिटी बिल झालं किंवा ज्या तुम्हाला म्हणजे रेग्युलर खर्चांसाठी, आणि इथे पॉइंट्स पण आपल्याला अक्युमुलेट होतात. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.